नाशिक लोकसभेच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली। मात्र या सभेत एका तरुणानं घातलेल्या गोंधळावरून राजकारण तापलंय। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न किती पेटलाय याचा प्रत्यय नाशिकमध्ये मोदींच्या सभेत प्रकर्षाने आला। महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींनी नाशिकमधील पिंपळगावमध्ये सभा घेतली। यावेळी भर सभेत एका तरुणानं गोंधळ घालत कांदा प्रश्नावर बोला अशा घोषणा दिल्या। मात्र राडा घालणारा किरण सानप हा शरद पवार गटाच्या IT सेलचा पदाधिकारी असल्याचं समोर आलंय। या प्रकारामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे। आम्ही जसं आमची भूमिका आमच्या स्टेजवर मांडतोय, आमचं जे म्हणणं आहे आम्ही जनतेसमोर प्रामाणिकपणे ठेवतोय, नम्रपूर्वक ठेवतोय। तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवल्याचं काल निदर्शनास आलं। विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाहीये। विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना। नाशिकमध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याची मनस्थिती आता काय, तो अस्वस्थ आहे का नाही, त्याचं जे म्हणणं आहे मागण्याची रास आहे का नाही। आणि देशाचे प्रधानमंत्री आले मोठं भाषण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याला स्पर्शही करत नाही। म्हणून त्याच्यात कोणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे। माझ्यावरती त्यांनी योग्य केलं आणि तो आमच्या पक्षाचा आहे असं म्हणतात, तुम्हाला माहीत नाही, पण जर असेल तर मला अभिमान आहे। किरण सानप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी असला तरी अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करतोय। पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू असताना अचानक किरण सानप यानं मध्येच उठत कांद्यावर बोला अशी घोषणा द्यायला सुरुवात केली। त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही मोदी मोदी अशा घोषणा द्यायला सुरुवात केली। या सर्व गोंधळात पोलीस कर्मचाऱ्यांनी किरण सानपला सभामंडपातून बाहेर काढलं। काल देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांची पिंपळगाव येथे सभा होती आणि त्या सभेमध्ये मी मोदीजी कांद्यावर बोला अशा घोषणा दिल्या। ज्यावेळी निफाड म्हणजे कांद्याच्या माहेरघरी मोदीजी येतात आणि त्यावेळी ते कांद्या प्रश्नावर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही, त्यावेळी ते धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करतात आणि पूर्ण 15 ते 20 मिनिटं त्यांच्या भाषणाची त्यांनी धार्मिक मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यामुळेच त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलावं, कांद्याच्या प्रश्नांवर बोलावं म्हणून मी न राहून त्यांना हा प्रश्न केला। विरोधकांनी जाणीवपूर्वक काही लोक पंतप्रधानाच्या सभेमध्ये सोडले होते। कुठेतरी पराभवाच्या भीतीपोटी सहानुभूती वातावरण निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे लोक सोडून त्यांनी सभा कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला। जाणीवपूर्वक कुठलाही मुद्दा हाती नसल्यामुळं अशा पद्धतीची कृती हे विरोधकांना करावी लागते। याच्यातूनच त्यांनी पराभव स्वीकारला दिसून येते। सर याला जोडून हा प्रश्न आहे। नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातीचा मुद्दा वर्षभरापासून तापला। सरकारच्या सतत बदलणाऱ्या निर्यात बंदी धोरणामुळे कांदा उत्पादकांचा आनंद हिरावला गेला। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातला कांदा प्रश्न पेटला। याच पार्श्वभूमीवर प्रचार सभांमधून भाजप नेते कांदा उत्पादकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतात। आज शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी असेल, नॅनो युरिया असेल, शेतमालावर प्रक्रियेचे उद्योग असतील, मोठ्या प्रमाणात मोदीजींनी दिले आणि कांद्यासारखा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढण्याकरता आता त्या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही प्रयत्न सुरू केलाय। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक परमनंट अशा प्रकारचं सोल्युशन कांद्याच्या प्रश्नावर आम्ही काढू आणि कांद्याच्या शेतकऱ्याला देखील मदत करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। कांद्याच्या शेतकऱ्यांचा विषय आहे गंभीर आहे, सोयाबीनचा आमच्याकडे विषय गंभीर आहे। शेतकऱ्यांच्या या विषयावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, कर्जमाफीचे परत प्रयोग करायचे नसतील तर शेतकऱ्याच्या पिकाला त्याच्या घामाला भाव हवा ही त्यांची मागणी रास्त आहे। आणि मला विश्वास आहे स्वतः देवेंद्रजी फडणवीस हस्तक्षेप करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून कायमस्वरूपी माझ्या शेतकऱ्याला कुणासमोरच हात पसरायला लागणार नाही अशा प्रकारचं धोरण
या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घेतल्याशिवाय राहणार नाही. दराअभावी गेल्या अनेक दशकांपासून कांदा उत्पादक आर्थिक झळा सोसतो. केंद्र सरकारकडून निर्यात बंदी कांदा उत्पादकांच्या माथी मारली जाते. या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत चाललाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोदींच्या सभेत गोंधळ घालतील म्हणून पोलिसांनी पुरेशी खबरदारी घेतली होती. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या घोषणाबाजीवरून आरोप प्रत्यारोप रंगला. सत्ताधारी विरोधकांच्या या राजकारणात कांद्याचा मूळ मुद्दा भरकटू नये हीच अपेक्षा. किरण ताजणे, कोठारी न्यूज, नाशिक.